नमस्कार, मी साक्षी मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मी या चॅनलवरती मेकअप, स्किन केअर, हेअर केअर, ब्युटी टिप्स आणि फॅशन, होम रेमेडीज, हेअर केअर या सगळ्यांविषयी व्हिडिओ घेऊन येणार आहे. तुम्हाला जर या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज आपण पाहणार आहोत मेकअप करण्यासाठी बेसिक टूल्स किंवा तुमच्याकडे कोणती मेकअप ब्रशेस, कुठलं ब्लेंडर, कशा प्रकारचं ब्लेंडर असायलाच हवं हे सगळं बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. सगळ्यात आधी मी तुम्हाला हे काही ब्रशेस दाखवते. याचे आपण वन बाय वन सगळे पाहणार आहोत. माझ्याकडे एवढे ब्रशेस आहेत आणि सगळ्यांची मस्ट हॅव यूज आहे. तर आपण वन बाय वन सगळ्यांचे युजेस मी तुम्हाला सांगणार आहे आणि कशा प्रकारचा ब्रश तुमच्याकडे असायलाच हवा हे तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया कन्सिलर ब्रश पासून. सगळ्यात आधी आपण करेक्शन वगैरे करतो, त्यानंतर कन्सिलर वगैरे लावतो. त्यासाठी हा एक अशा प्रकारचा ब्रश आहे. जसा डॅब डॅब टॅप 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 करून तुम्ही अशा प्रकारे यूज करून तुमचं कन्सिलर एकदम व्यवस्थितरित्या ब्लेंड करू शकता. याला असं थोडासा इथे अँगल असतो, पाहू शकता. हा या साईडला दिसेल अँगल असतो, ज्याने तुमचा अंडर एरिया तुम्ही आरामात ब्लेंड करू शकता. दुसरा आपला ब्रश आहे फाउंडेशन ब्रश. फाउंडेशन ब्रश माझ्याकडे दोन आहेत. एक आहे रिअल टेक्निकचा हा वाला आणि एक आहे मार्स कॉस्मेटिक्सचा हा फ्लॅट ब्रश. हा खूप फ्लॅट ब्रश आहे, पण याचं युजेस खूप कमाल आहेत. याचं ऍप्लिकेशन खूप कमाल आहे आणि याचंही ठीकठाक आहे. पण मला या दोघांच्या तुलनेमध्ये हा ब्रश खूप जास्त आवडतो. हा ब्रश तुम्ही असं आणि या ब्रशनं ऍप्लिकेशन करण्यासाठी तुमच्याकडे खूप कमी प्रोडक्ट लागतं. अशा प्रकारे तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. हा आहे मार्सचा BRF11 आणि हा आहे रिअल टेक्निकचा ब्रश 200. याच्यावरती नंबर आहे. तर कन्सिलर आणि फाउंडेशन साठी तर आपले झाले ब्रश. त्यानंतर आहे आपलं पावडर ब्रश. तर पावडर ब्रश साठी हा असा एक फ्लफी टाईप मध्ये तुमच्याकडे ब्रश असायला हवा. पण पावडर लावताना कधीच घेतली ती थोपली तोंडावर असं करू नका. आधी पावडर घेतलं की ती डस्ट ऑफ नक्की करा. जर तुम्ही तशीच पावडर लावली, आपला जो ऑइलीनेस असतो, जो तुम्ही फाउंडेशन लावता, कन्सिलर लावता, त्यावरती अशी ठेवली की जे प्रोडक्ट ब्रश वरती आहे ते जसं तसं इथे चिपकतं. त्यामुळे ते ब्लेंड सुद्धा होत नाही. तर ही एक टीप तुम्ही लक्षात ठेवा. आणि अशाच नवनवीन टिप्स मी तुम्हाला देणार आहे ब्युटी संदर्भातल्या. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा साईड राऊंड अँड फ्लफी ब्रश आहे. हा सुद्धा रिअल टेक्निकचा आहे. त्याचा नंबर आहे 400. नेक्स्ट आपला ब्रश आहे हा ब्लश लावण्यासाठी मी हाच रिअल टेक्निकचा फाउंडेशन ब्रश यूज करते. याचा नंबर आहे 200. हा फाउंडेशन ब्रश आहे ऍक्च्युली, पण मी हा ब्लश अप्लाय करण्यासाठी वापरते. आणि माझ्याकडे फाउंडेशन ब्रश मी तुम्हाला दाखवला त्याप्रमाणे मार्स कॉस्मेटिक्सचा आहे. नेक्स्ट आपला ब्रश आहे हायलायटर ब्रश. तर हा सुद्धा रिअल टेक्निकचा आहे आणि रिअल टेक्निकचा याचा नंबर आहे 402. हा एवढा छोटूसा ब्रश आहे. यानेच तुम्हाला नो मेकअप लुक हवा असेल तर मी तुम्हाला या चॅनलवरती नो मेकअप लुक कसा क्रिएट करायचा ते सुद्धा सांगणार आहे. तर त्यात आपण याचा यूज बघूया. सध्या तर मी तुम्हाला हे सांगते की या ब्रशने मी हायलायटर यूज करते. याने हायलायटर खूप इझिली लागते. पाहू शकता इझिली लागते. तुम्ही याने आयब्रो बोन हायलाइट करू शकता, हायलायटर अप्लाय करू शकता. हायलायटर साठी मी हा ब्रश यूज करते. आता राहिले आय मेकअप ब्रशेस. तर आय मेकअप साठी सगळ्यात आधी आपल्याला लागते ट्रान्झिशन साठी ब्रश. तर ट्रान्झिशन साठी मी हा मार्स कॉस्मेटिक्सचा हा ब्रश यूज करते, जो की फ्लफी आहे आणि मोठा आहे. तर याने मी माझा ट्रान्झिशन बिल्ड करते. याचा नंबर आहे BRE03. BRE03 याचा नंबर आहे. हा मी ट्रान्झिशन साठी यूज करते. त्यानंतर मी
आउटर क्रीज आणि इनर क्रीज साठी ब्रश यूज करते तो BRE01 नंबरचा. हा सुद्धा राऊंड आणि फ्लफी ब्रश आहे. ऍज कम्पेअर स्मॉल आहे BRE03 पेक्षा. हा ट्रान्झिशन साठी यूज करते आणि हा क्रीज साठी यूज करते, इनर आणि आउटर साठी. हो सर, याच्यावरती कलर्स आहेत जो मी खरंच यूज करते. तुम्हाला दाखवण्यासाठी मी दाखवत नाहीये, मी हे ब्रश खरंच यूज करते. तर हे दोन ब्रश ट्रान्झिशन आणि क्रीज साठी यूज करते. त्यानंतर आणखी एक ब्रश आहे जो मी शिमर वगैरे आपण अप्लाय करतो इनर कॉर्नरला, लोअर लाईनला पण जेव्हा स्मच करायचं असतं, थोडंसं आय शॅडो लावायचं असतं, त्यासाठी हा छोटासा ब्रश आहे, तुम्ही पाहू शकता. हा सुद्धा मार्स कॉस्मेटिक्सचाच आहे. BRE02 नंबर याचा आहे. तसे याची एक सिरीज आहे, हा आहे मी तुम्हाला दाखवते. ह्या BRE01, BRE02 आणि BRE03 हे असे 3 मार्स कॉस्मेटिक्सचे ब्रश आय मेकअप करण्यासाठी खूप उपयोगी पडतात. त्यानंतर अजून माझ्याकडे 2 ब्रशेस आहेत जे मी आणखी आय मेकअप साठी यूज करते. हा एक मी रॅन्डमली ब्रश घेतला होता, खूप जुना आहे ऍक्च्युली, पण ब्रशेस एकदा तुम्ही इन्व्हेस्ट केली ना की ते वर्षानुवर्ष चालतात. जर तुम्ही व्यवस्थित त्यांना वापरलं तर ते खरंच खूप चांगले टिकतात. तर हे मी आयब्रो बोन हायलाइट करण्यासाठी किंवा शिम्मर अप्लाय करण्यासाठी, एखाद्या वेळेला काय होतं की त्या ब्रश आपण धुतलेला नसतो, तर एखाद्या वेळेला एक्स्ट्रा ब्रश आपल्याकडे असायला हवा. जर तोच ब्रश आपण दुसऱ्या शिमर मध्ये अप्लाय केला तर ते कलर आपल्या डोळ्यांवरती उठून दिसत नाही. तो आधीचा कलर आणि नवीन घेतलेला कलर हे दोन मिक्स होतात, त्यामुळे तो वेगळाच आणखी तिसरा कलर तयार होतो. त्यासाठी हा असा एक एक्स्ट्रा, हा काहीतरी मी 40-50 रुपयाला एक सिंगल ब्रश घेतलेला होता. असा छोटासा हा माझा ब्रश आहे. आता लास्ट ब्रश माझ्याकडे आहे तो म्हणजे हा आणखी एक मार्स कॉस्मेटिक्सचाच आहे. BRE05 नंबर याचा आहे. हा ऍक्च्युली आयलाइनर ब्रश आहे. तर याने आयलाइनर खूप इझिली आणि खूप स्मूथ लागते, तुम्ही पाहू शकता. खूप बारीक टोक आहे याचं आणि याने तुम्ही आयलाइनर इझिली असं लावू शकता. धरायलाही सोपं आहे, तुम्ही पेन सारखं धरू शकतात. जसं आपण पेन आयलाइनर लावायला आपल्याला इझी पडते त्याचप्रमाणे तुम्ही याला असं धरू शकता. तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही शेवटच्या डोक्याला धरू शकतात. अशा प्रकारे हे झालेत आता ब्रश. आता सगळ्यात लास्टला मी तुम्हाला एक सजेस्ट करेन की ब्रशेस तुम्हाला आवडणार असेल, तुम्ही इन्व्हेस्ट करू शकत असाल तर ब्रशेस मध्ये इन्व्हेस्ट करा, नाहीतर आपलं हे पॉम आहे ब्युटी ब्लेंडर जिंदाबाद. तर हे आहे रिअल टेक्निकचं ब्युटी ब्लेंडर आहे, स्पॉन्ज आहे हा M1361 हा आहे. हा मी वापरते. याने या टोकदार साईडने मी माझे कन्सिलर वगैरे ब्लेंड करते. जेव्हा मी काही असते तेव्हा मी फक्त एक हे यूज करते आणि इकडच्या बाजूला मी माझं फाउंडेशन वगैरे ब्लेंड करते. तर हा हा खरंच खूप सॉफ्ट आहे. मेकअप प्रोडक्ट खाऊन घेत नाही, मस्त एकदम फ्लॉलेस बेस तुम्हाला देतो. तर हा पण खूप छान आहे. आणि विशेष एक गोष्ट सांगायची झाली तुम्हाला तर 4 आणि हा 5 हे 4 ब्रशेस जे रिअल टेक्निकचे आहे आणि हे एक ब्युटी ब्लेंडर, तर या सगळ्यांचा एक सेट मिळतो. तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर मला कमेंट मध्ये लिंक कसं टाईप करा, मी तुम्हाला या रिअल टेक्निकच्या ब्रश सेटची लिंक नक्की देईल. हा एक ब्रश सेट जरी तुम्ही इन्व्हेस्ट केलं नाही यामध्ये तरी तुम्ही सॉर्ट आउट असाल. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, आणि तुम्ही सर्वांनी इथपर्यंत आलात म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.